नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। आता आपण बातम्या विस्ताराने पाहणार आहोत। बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी। काँग्रेस विधिमंडळ पक्षाची थोड्याच वेळात बैठक होणार आहे। नाना पटोले, बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे। विधान भवनामधल्या काँग्रेस पक्ष कार्यालयामध्ये या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि बैठकीला उपस्थित राहण्यासाठी आमदारांना व्हीप बजावला जाणार आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहताय आणि या बैठकीनंतर राज्यसभा निवडणुकीसाठी चंद्रकांत हंडोरे हे उमेदवारी अर्ज भरणार आहेत। अक्षय मणकणी आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। अधिक तपशील जाणून घेणार आहोत। अक्षय, रुशाली, काल महाराष्ट्र काँग्रेस कडून राज्यसभेची उमेदवारी जी आहे ती चंद्रकांत हंडोरे यांना देण्यात आलेली होती। काल देखील सर्व आमदारांची आणि राज्यातील काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक जी आहे ती विधिमंडळातल्या काँग्रेस पक्ष कार्यालयामध्ये पार पडली। या संपूर्ण बैठकीमध्ये चंद्रकांत हंडोरे यांना आपल्याला मतदान करायचं आहे या संदर्भातल्या सूचना ज्या आहेत त्या ज्येष्ठ नेत्यांनी सर्वच आमदारांना दिलेल्या आहेत आणि आता पुन्हा एकदा विधिमंडळामध्ये काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची आणि आमदारांची बैठक होणार आहे आणि या बैठकीनंतर चंद्रकांत हंडोरे हे आपली राज्यसभेची उमेदवारीचा अर्ज जो आहे तो विधिमंडळ सचिवालयाकडे भरणार आहेत आणि त्यानंतर काँग्रेसचं एक छोटं शक्ती प्रदर्शन देखील या संपूर्ण उमेदवारी अर्ज भरताना जो आहे तो करण्यात येणार आहे। सर्वच आमदारांना जो आहे तो चंद्रकांत हंडोरे यांना मतदान करा या संदर्भातला व्हीप जो आहे तो पक्षातून लागू केला जाणार आहे। त्यामुळे हा व्हीप काँग्रेसचे किती आमदार पाळणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु आता ही संपूर्ण राज्यसभेची निवडणूक जी आहे ती बिनविरोध होताना सध्या तरी आपल्याला पाहायला मिळत आहे, कारण की भाजपकडनं चौथा उमेदवार जो आहे तो सध्या आतापर्यंत तरी देण्यात आलेला नाही। त्यामुळे राज्यसभेच्या या 6 जागांच्या निवडणुका बिनविरोध होण्याच्या दृष्टीने पाऊल जे सध्या पडताना पाहायला मिळत आहे। नक्कीच धन्यवाद अक्षय दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।